हॅलो गाईज. तर रात्री आमचा प्लॅन झालेला सिद्धिविनायकला जायचं. 4ला जायचं होतं कारण आम्हाला 5ची आरती पाहिजे होती. पण ही लोकं आली आहेत बघा किती लेट. आणि लेट आले तर पोहे घेऊन आलेत का तर मी खुश होईल म्हणून. आणि मग आम्ही निघालो. ट्रेनचा शॉट घ्यायचा विसरली म्हणून बसचा टाकला आहे. मग डायरेक्ट सिद्धिविनायकच्या गाभाऱ्यात पण नाही आम्ही आलो. तिथे लाईनी लागतात ना तिथे आलो आहे. कारण महिलांसाठी विशेष रांग होती आणि अंगारकी संकष्टी होती. तर ही बघा आता सुंदरी सखी मेरी प्यारी सखी. थोडं आम्ही नवीन आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढी काही एडिटिंग जमत नाही. सस्ता ब्लॉगर आहे ना, फोन पण सस्ता वगैरे सगळंच. आणि मग ही बघा कशी झोप बसली आहे खाली कारण पाय लय दुखतायत ना, खूप मोठी लाईन होती. त्याच्यानंतर आम्ही चैत्यभूमीला गेलो दर्शन वगैरे घेऊन. आणि मग तिथे हे बघा दगडं उचलायची कामं करते. कारण हिला लहानपणी दगडं उचलायची कामं दिलेलीत ना मम्मी-पप्पांनी म्हणून दगडं उचलायची कामं करते अशी. मग जाताना तिला खूप झोप येत होती. कशी झोपते बघा. अशी झोपली आहे की काय बोलायचं. मग संध्याकाळी येऊन सगळं जेवण वगैरे बनवली. वांग्याची भाजी, शेवग्याची शेंग आणि भात, भजी, मोदक असं सगळं काही होतं मस्त स्पेशल. आणि मी बनवलं सुद्धा आहे. हे बघा मी कशी बनवते. मम्मी काहीतरी बोलत होती म्हणून मी कानात घालून ऐकत होती, की म्हटलं बोल तू, तुला काय बोलायचंय मी आपली कानात घालून ऐकणार आहे. मग मस्त मी मोदक वगैरे बनवले. एक नाही तर 25 मोदक बनवले. किती बनवायचे असतात माहीत नाही, पण आम्ही बनवले तेवढे. मज्जा येते मोदक बनवायला आणि मला खूप आवडतं मोदक बनवायला. खायला पण आवडतं. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.